नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण गेले 2 दिवसापासून सोशल मीडियावरती बोलत आहोत. सोशल मीडियामध्ये काय फायदे असतात, नुकसान असतात, याविषयी आपण बोलणार आहोत. जसं काल आपण सोशल मीडियाचे नुकसान काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत हे बघितले. आपण आज सोशल मीडियाचे फायदे बघूयात. सोशल मीडियाचे भरपूर सारे फायदे आहेत. त्यापैकी मला फायदा झालेला सर्वात मोठी म्हणजे की मला कोणतीही जगात घडणारी गोष्ट सहजरित्या माहिती होते. तशी तुला काय झाली आहे तुझ्या फायद्याची गोष्ट सोशल मीडियापासून? सर, सोशल मीडियापासून म्हणजे सांगायला गेलं तर खूप दिवस झाले. मी आता सोशल मीडिया बंद करतोय. तर त्याचा टायमावर चांगला इम्पॅक्ट पडतोय. मी माझा टाईम वाचवतोय आणि चांगल्या गोष्टीवर ग्रोथ करतोय, की म्हणजे काही-काही नवीन-नवीन गोष्टी शिकतोय. सोशल मीडियाचा असा फायदा घेतोय, की YouTubeवर समजा माझ्या आता प्रोफेशनल रिलेटेड अकाउंटिंगचे अदर अशा काही गोष्टी आहे. नवीन-नवीन गोष्टी आहे, की समजा जे जगातले काही-काही नवीन आहे, जी-के नॉलेज आहे, जनरल नॉलेज जे असतात. मी बाहेरच्या गोष्टी शिकतोय, काय-काय नवीन भेटतंय ते बघतोय सर. तर त्याचा मला असा फायदा होतो. हे बघा, जसं याने सांगितलंय की मला वेळेचा खूप जास्त फायदा होतोय. ते हं, खरंच, खरं म्हणजे अतिशय योग्य आहे. म्हणजे कसं बघा, आम्ही सकाळी याला सोबत असतो आम्ही, म्हणजे तो हं. इकडे असतो, मी घरी असतो. बाजूला एक 100 मीटर अंतर आहे आमच्या घराचं आणि ऑफिसचं. तर आम्ही सकाळी उठतोय 4च्या दरम्यान. 4 वाजता उठतो आणि आता वाजलेत बघा 8. म्हणजे 8 वाजता आम्ही व्हिडिओ बनवायला बसतोय. अंघोळ वगैरे सगळं रेडी करून, सगळं व्हिडिओ बनवून 9 वाजेपर्यंत आमचा व्हिडिओ एडिट होऊन अपलोड जाणार. फक्त आमचा टाईम तो असणार तो. पण वेळ किती उरतोय? अजून खूप वेळ आहे आपल्याकडे. आणि या उलट आमची अगोदरची दिनचर्या कशी होती बघा. आरामशीर रात्री उशीरपर्यंत 1-2 वाजेपर्यंत मोबाईल बघायचा. मग त्याने काय होतं, सकाळी निश्चितच उशिरा उठणार आपण. हो, बरोबर? निश्चित उशिरा उठणार माणूस. 7-8 वाजता उठणार. उठले की मग मोबाईल स्क्रोल करणार. मोबाईल स्क्रोल हळूच करणार. मोबाईल स्क्रोल केलं तर की मग आता अजून एका ठिकाणी बसून मोबाईल स्क्रोल करणार. ती सगळ्यांना सवय झाली आजकाल हो, मुलांना असं खूप म्हणतात. झालं. हं. आणि अशा विरंगुळा होत राहतो आणि आपला पूर्ण दिवस असाच आळसात आणि निराशमय वातावरणात जात असतो. म्हणून सोशल मीडिया जर सोडली तर तुमचा खूप जास्त वेळ वाचतो. असं तुम्ही बसलायत, सोशल मीडिया तुमच्याकडे नाहीये, तुम्ही काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी केली करसाल. पाहिजे. बरोबर आहे सर. असं आहे बघा. हं. अजून अजून त्याच्यात सांगण्यासारखं म्हणायला गेलं तर की भरपूर काही गोष्टी सर. एक्झाम्पल हे म्हणायला गेलं की सोशल मीडियाचा आपण फायदा कसा घेतो. व्हिडिओ लेक्चर असतात जे ऑनलाईन असतात, अवेलेबल आहे. समजा ऑर्डरमध्ये म्हणजे मग व्हिडिओ लेक्चर जसं आता हां, बऱ्याचदा मी अनुभवतो, की मला मी क्लासेस करतो बऱ्याचदा. हो, बऱ्याच गोष्टींचे क्लासेस क्लासेस करतो. आहे. शेअर मार्केट असेल हं, किंवा माझे इंटरनल क्लासेस असतील, कोणत्या हं. गोष्टीच्या नॉलेजसाठी मी क्लासेस घेत असतो. ते शिक्षक लोकं पुण्याला असतात. काही लोकं बंगलोरला आहेत. बरोबर? बरोबर सर. काही लोकं पुण्याला आहेत, काही लोकं बंगलोरला आहेत. परंतु मी माझ्या ऑफिसमध्ये बसून, मी माझ्या घरी बसून त्यांचे लेक्चर करतोय. हं. फक्त याचं मागचं कारण काय? तर सोशल सोशल मीडिया. मीडिया. मला त्यांच्याविषयी माहिती कुठून भेटली? तर हो. सोशल मीडियावरून भेटली. आता बरेच असे ट्युशन क्लासेस आहेत, हं. की जसं खान सर म्हणून आहेत. हो, बरोबर? ते खूप स्वस्तात शिकवतात हो. मुलांना. बरोबर? अजून फिजिक्सवाला जसं. फिजिक्सवाला हे असे खूप हं. सारे लोकं आहेत. ते फक्त सोशल हं. मुळे वरती आलेत. बरोबर? बरोबर आहे सर. आणि ते चांगल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध झालेत. हो, आणि असेच लोकं आपल्याला पाहिजे असतात. हो. सर इथून 10 वर्षानंतर माहिती आहे का, आता कसं आहे ऑफलाईन लेक्चर नाही राहणार आहे. कारण की काय झालंय, की जग आता खूप पुढे चाललंय. तर ऑफलाईन लेक्चर सहजासहज थोडं कमी होते आणि ऑनलाईन लेक्चर जास्त म्हणजे वाढवणार आहे. सरळ सोपी गोष्ट आहे, की हां. मला ज्यावेळेस वेळ माझा सोयीस्कर असेल, हो. त्यावेळेला मी ते लेक्चर करणार आहे. बरोबर. मला वेळ सोयीस्कर वाटत असेल, सकाळी 4ला जर मी लेक्चर केलं, हं, तर माझ्या लक्षात राहतं. हं. 4ला उठून करेल. किंवा मी बरोबर. दिवसभर काम करतो, हो. म्हणून मला संध्याकाळीच वेळ भेटतो बुवा, हं. म्हणून मी संध्याकाळी लेक्चर करू शकतो. बरोबर आहे सर. बरोबर? तर मला असं म्हणायचंय, की सोशल मीडिया फक्त वाईट लोकांसाठी नाहीये, हं. तर चांगल्या लोकांसाठी देखील आहे. बरोबर. तुम्ही बघताय, की पुनीत स्टार सुपरस्टार हा काय म्हणतात फेमस झाला, फेमस पैसा झालाय. कमवतोय. पण तुम्ही हे बघताय का, कित्येक क्लासेस क्लासेस आहेत असे, हं. जे सोशल मीडियावरती अगदी मिनिमम फीसवर शिकवतात. बरोबर. परंतु आज कोटी-कोटीनं पैसे कमवताय. आरामात. आपली जनता किती आहे? हं. जनता खूप आहे ना. ₹1 जरी तुम्ही फीस ठेवली आणि हं. घेतलं आणि मिनिमम 2 कोटी लोकांनी जरी घेतलं, तर एका दिवसाला जर एका व्यक्तीनं तुम्हाला ₹1 दिलाय, तर ₹2 कोटी रोज कमवताय तुम्ही. हो सर. बरोबर बोलताय. आपल्याकडे पब्लिक खूप आहे. हं. विकता आलं पाहिजे हं. फक्त. फक्त विकायचं काय? हं. ते महत्वाचं. समाज आपल्याला बिघडवायचा हं. नाहीये.
आणि शिक्षणाचा फायदा तर होतोच ना सर. जास्तीत जास्त मेन मुळामध्ये काय आहे, लोकं पहिले शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात आणि शिक्षणात भर देण्यासाठीच आपण एवढं सर्व करतो ना. तर सोशल मीडियाचा फायदा आपण त्याच्यासाठी घेतो, आपलं ग्रोथ होण्यासाठीच घेतो. आणि खरं म्हणायला गेलं तर की म्हणजे लोकांना घरापासून तर ट्युशनपर्यंत जायला तिथं तेवढा त्यांचा अर्धा घंटा का असेना, तर तेवढा त्यांचा टाईम वेस्ट होतो ना. तर तेवढीच गोष्ट फक्त 10 मिनिटात आवरलं, जेवण वगैरे केलं आणि जागेवर बसलं, टेबलवर बसलं, त्याच्यानंतर लॅपटॉप ओपन केला किंवा आपला मोबाईल ओपन केला, त्याच्यावर व्हिडिओ लेक्चर बघितले, ते किती मिनिटं वाचतात तुम्ही. आणि अजून एक सोशल मीडियाचं मला असं वाटलं, हं. की जे तुम्ही घरून निघताय हो, आणि क्लासेसला पोहोचताय, त्याच्या बरोबर. मधात तुम्हाला अर्धा तास लागतोय, बरोबर? हो, त्या अर्ध्या तासात तुम्ही मोबाईल चाळत असता. हो. जर सोशल मीडिया नसेल, हं. तर ते चाळण्याची गरज पडत नाही. तुम्ही पुस्तक बिलकुल. बघणार आहे. बरोबर. परंतु सोशल मीडियाचा हं, अजून एक फायदा असा, हं, की जर तुमच्याकडे Google आहे, तुम्हाला जाऊन पेपर द्यायचा आहे आता. अर्ध्या तासानंतर तुमचा क्लास आहे हं. किंवा पेपर आहे, काही आहे. तुम्ही अर्ध्या घंट्यापूर्वी गाडीत बसल्या-बसल्या सहज सर्च करून तुम्ही ज्या टॉपिकवर अ, अ, अभ्यास करायला जाणार आहात आज बरोबर. क्लासेसला किंवा ज्या विषयाचा पेपर आहे, त्या विषयाला जाणार आहात, सहज Googleवर सर्च करा. तुम्हाला समरी पूर्ण एकदम प्रॉपर समरी हं. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं भारी येस, झालंय, की येस सर. समरी देतं नुसतं त्या हं. सब्जेक्टची, त्या टॉपिकची आणि तुम्ही त्याचा सहज अभ्यास करू शकता अर्ध्या तासात. इथून पुढे आता Googleमधले एआय व्हर्जन खूप टूल्स आपल्याला अवेलेबल झालेले आहे आणि खूप खूप अपडेट्स नवीन-नवीन येत आहे. तर खूप स्मार्ट वर्क होतंय. हां. तर हेच सांगायचं आहे, की सोशल मीडिया फक्त वाईट नाहीये. हं. ती चांगली देखील आहे. फक्त तुम्ही तिचा वापर कसा करता, ते महत्त्वाचं आहे. आम्ही तर वापर चांगला करतो. हो, तुम्ही पण वापर चांगला करा. थँक धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.